नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023ची जी पहिली शिफ्ट आहे 17 ऑगस्टची ती झालेली आहे 9 ते 11मध्ये. आणि या शिफ्टमध्ये आलेले काही प्रश्न व त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच पेपरचं आपण इथं विश्लेषण करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. आपणा सर्वांना माहिती आहे की तलाठी भरतीची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये त्या पेपरमध्ये 4 विषयावर प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता. एकंदरीत 2 तासाचा हा पेपर असतो. 17 ऑगस्टची जी पहिली शिफ्ट आहे ती 9 ते 11मध्ये झालेली आहे. आणि जे विद्यार्थी पेपर देऊन आलेले आहेत त्यांच्या फीडबॅकवर काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. सो हे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. सो एकंदरीत मराठी सेक्शनबद्दल या विद्यार्थ्यांचं जे फीडबॅक आहे तो काय आहे तर मराठी सेक्शन खूप सोपा होता असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर मराठीवर कोणते प्रश्न आले ते मराठी सेक्शनमध्ये तर एकंदरीत तिथं महत्त्वाचं ऑब्झर्वेशन म्हणजे मराठीमध्ये पॅसेज आला नव्हता. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न कोणत्या टाईपचे आले तर कर्म ओळखा, वाक्य दिलेलं आहे त्यातलं आपल्याला कर्म ओळखायचं आहे. त्यानंतर शब्द दिलेला आहे त्याचं लिंग ओळखायचं आहे, तो पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे. त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. मनी व वाक्प्रचार सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आता हे 4 टॉपिक जे आहेत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मनी आणि वाक्प्रचार हे महत्त्वाचे आहेत आणि याच्यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात TCSच्या परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे हे 4 टॉपिक तुमचे बेस्ट असायला हवे. त्यानंतर विरामचिन्हे म्हणजे पंक्च्युएशन्सवर सुद्धा इथं प्रश्न आलेला आहे. समास, प्रयोग, काळ, शुद्ध वाक्य ओळखा आणि क्रियापद ओळखा. सो अशा प्रकारचे प्रश्न मराठी सेक्शनमध्ये आलेले आहेत. त्यानंतर आपण जर इंग्रजीचं सेक्शन बघितलं तर त्याच्यामध्ये इझी टू मीडियम प्रश्न आलेत असं विद्यार्थी मित्रांचं इथं फीडबॅक आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न आलेले आहेत तर एकंदरीत इंग्रजीमध्ये सुद्धा पॅसेज नव्हता. सो हे लक्षात ठेवा, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही सेक्शनमध्ये पॅसेज नव्हता. सो इंग्रजीमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न आलेत तर करेक्ट स्पेलिंग म्हणजे 4 शब्द दिले आणि त्याची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे. त्यानंतर क्वेश्चन टॅगवर सुद्धा 2-3 प्रश्न होते. त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग तुमचा टॉपिक परफेक्ट असायला हवा. त्यानंतर चेंज द वॉईस त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉईस. आर्टिकल्स या चॅप्टरवर सुद्धा नेहमीच प्रश्न विचारला जातो. अँड दचा यूज कुठं होतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर इडियम अँड फ्रेजेस, प्रोवर्ब, वोकॅबलरी त्याच्यामध्ये सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पॉट द एरर, टेन्सेस आणि पंक्च्युएशन हा सुद्धा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यात मराठी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामरवर या दोन्हीमध्ये प्रश्न असतो. सो एकंदरीत हे तर तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन टॅग खूप महत्त्वाचं आहे, पंक्च्युएशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर इडियम अँड फ्रेजेस, प्रोवर्ब हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. आर्टिकल्सवर सुद्धा नेहमी प्रश्न इथं विचारला जातो. सो एकंदरीत अशा प्रकारे इंग्रजी सेक्शनवर प्रश्न होते. त्यानंतर सामान्य ज्ञानवर बऱ्याच जणांचं इथं फीडबॅक असा होता की हा सेक्शन अवघड होता. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की इथं MPSC लेवलचे प्रश्न होते. MPSC ग्रुप बी आणि सीला जसे प्रश्न असतात तशा टाईपचे प्रश्न होते असं एकंदरीत फीडबॅक इथं आलेला आहे. सो एकंदरीत सामान्य ज्ञानमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न होते तर इतिहासामध्ये फक्त आधुनिक इतिहासावर प्रश्न आले. त्याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर प्रश्न विचारले नव्हते. आणि आधुनिक इतिहासामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त प्रश्न होते. संवाद सुधारकावरून प्रश्न होते. जसे की स्वराज, महर्षी कर्वे, आर्य समाज, आत्मीय सभा यांच्यावर प्रश्न होते असं विद्यार्थी मित्रांचं इथं फीडबॅक आहे. त्यानंतर भूगोलवर जास्त प्रश्न इथं नव्हते. इंडियन रिव्हर सिस्टीम जी आहे ती म्हणजे तेही उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामधले याच्यावर प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे भारताच्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत जसं की गंगा, ब्रह्मपुत्रा यांचे ट्रायब्युटरीज तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीवर सुद्धा काही प्रश्न आले. त्याच्यामध्ये आपलं जे संविधान आहे त्याच्यातली कलम विचारली होती. तेच राज्यघटना निर्मिती संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले होते. त्याच्यामुळे राज्यघटना निर्मितीबद्दल तुमचं हे टॉपिक चांगला असायला पाहिजे. जसं की मग काही महत्त्वाच्या कमिटी होत्या, ड्राफ्टिंग कमिटी वगैरे यांचे अध्यक्ष तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये फुलपाखरू तसेच वनस्पती परागकण यांच्यावर प्रश्न होते. अर्थशास्त्रावर प्रश्न कमी होते, 1 ते 2च प्रश्न होते. मार्क झुकरबर्ग, यात्रा यांच्यावर सुद्धा प्रश्न होते. त्यानंतर ओव्हरऑल जर GKमध्ये बघितलं तर पुस्तक आणि लेखक यांच्यावर सुद्धा प्रश्न होता. माहिती अधिकार हा जो ॲक्ट आहे याच्यामधला कलम विचारण्यात आला होता. सो एकंदरीत अशा प्रकारचे प्रश्न सामान्य ज्ञानावर विचारले होते. त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्ता हा जो सेक्शन होता तो इझी टू मीडियम होता. बऱ्याच जणांना तो इझी गेला ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. पण याच्यातील काही प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या म्हणण्यानुसार कन्फ्युजिंग आणि लेंदी होते. त्याच्यामुळे हा इझी टू मीडियम सेक्शन होता. याच्यामध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न आले तर रिझनिंगचे प्रश्न जास्त आलते अर्थमॅटिकपेक्षा. म्हणजे बुद्धिमत्ताचे प्रश्न हे जास्त होते अंकगणितपेक्षा. एकंदरीत बुद्धिमत्तावर 17 ते 18 प्रश्न आले होते आणि जे अंकगणित आहे त्याच्यावर 7 ते 8 प्रश्न आले असं इथं फीडबॅक आहे.
त्यानंतर कोणत्या टाईपची इथं प्रश्न होते तर नंबर सिरीज ज्याला आपण अंकमालिका म्हणतो, त्यानंतर अल्फाबेट सिरीज ज्याला आपण अक्षर मालिका म्हणतो, ॲव्हरेज सरासरी. आता हे जे पहिले 3 टॉपिक आहेत त्याच्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. आपण 2019चे प्रश्न जर बघितले तर या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारला जातो आणि हे TCSची इथं फेवरेट टॉपिक आहे. त्यानंतर सिलोलिझम म्हणजे तर्कवितर्क, काळ काम वेग, नळ टाकी, त्यानंतर सरळ व्याज, लसावी मसावी, बोर्डमास इक्वेशन्स, त्यानंतर नफा तोटा, चिन्हांची अदलाबदल, शेकडेवारी आणि वेन डायग्राम. सो अशा प्रकारचे इथं प्रश्न आलेले होते. सो एकंदरीत आपल्याकडे काही प्रश्न आहेत त्यांची आपण उत्तरे बघूया. पहिला जो प्रश्न आपण इथं घेतलेला तो आहे आमचा बाप आणि आम्ही हे जे आत्मचरित्र याचे लेखक कोण होते असं विचारलेलं आहे आणि याचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. आता नरेंद्र जाधव यांच्याबाबत अजून काही आपण माहिती घेऊया. ते राज्यसभेचे खासदार होते 2016 ते 2022मध्ये. त्यानंतर ते प्लॅनिंग कमिशनचे मेंबरसुद्धा होते 2009 ते 14मध्ये. त्यानंतर ते पुणे युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते 2006 ते 9मध्ये. तसेच ते RBIचे चीफ इकॉनॉमिस्ट होते 2004 ते 6मध्ये. सो एकंदरीत हे महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर त्यांचा प्रचंड अभ्यास व लेखन आहे. त्यानंतर नरेंद्र जाधव यांचं जे परीक्षित पुस्तक विचारलं होतं ते होतं आमचा बाप आणि आम्ही हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तसेच अजून काही जे पुस्तकं महत्त्वाचे आहेत त्यांचे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. जसे की आंबेडकर अँड इकॉनॉमिस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी, त्यानंतर आंबेडकर अवेकिन इंडियाज सोशल कन्सायन्स, त्यानंतर आउटकास्ट हे सुद्धा पुस्तक इथं महत्त्वाचं आहे. बोल महामानवाचे, डॉक्टर आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान, रवींद्रनाथ टागोर यांच्यावर सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलं आहे समग्र साहित्य दर्शन. सो एकंदरीत ही सर्व माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर शिवाजी सावंत यांची कादंबरी विचारण्यात आलेली होती. एकंदरीत 3 महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत शिवाजी सावंत यांच्या, मृत्युंजय, छावा आणि युगंधर. हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांचंसुद्धा पुस्तक विचारण्यात आलं होतं. आता स्वामी विवेकानंद यांची महत्त्वाची पुस्तके कोणती आहेत तर राजयोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि हे जे 5वं पुस्तक आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ते आहे मेडिटेशन अँड इट्स मेथड्स. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांचंसुद्धा एक पुस्तक इथे विचारण्यात आलं होतं आणि आपणास सर्वात माहिती आहे की दादाभाई नौरोजी यांचं इथं सर्वात फेमस जे पुस्तक आहे ते आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. याच्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो कारण की त्याच्यामध्ये ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी इथं एक्सप्लेन केलेली होती. त्यानंतर त्यांचे अजून काही महत्त्वाचे पुस्तक म्हणजे द वॉन्ट्स अँड मीन्स ऑफ इंडिया, द पॉवर्टी ऑफ इंडिया. तसेच त्यांचं एक महत्त्वाचं न्यूजपेपर होतं ते म्हणजे रास्त गोफ्तर. याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे ही माहिती तुम्ही इथं लक्षात ठेवा. त्यानंतर स्वराज्य हा शब्द वापरणारे पहिले भारतीय कोण होते असा प्रकारचा प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी 1906मध्ये कलकत्ता अधिवेशनमध्ये स्वराज्य या शब्दाचा इथं प्रयोग केला होता. त्यानंतर आर्य समाजची स्थापनेबद्दलचा सुद्धा एक प्रश्न होता. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 महत्त्वाचे फॅक्ट माहीत पाहिजे की आर्य समाजची स्थापना कोणी केली आहे तर दयानंद सरस्वती यांनी. ती कधी केली आहे तर 1875मध्ये आणि कुठे केली आहे तर बॉम्बे, ज्याला आता आपण मुंबई असं म्हणतो. एकंदरीत ही सर्व माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आत्मीय सभावर सुद्धा एक प्रश्न होता. आत्मीय सभा कोणी सुरू केली तर राजाराम मोहन राय यांनी 1815मध्ये कलकत्ता येथे सुरू केली होती. त्याच्यामुळे हे 3 फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. तसेच G20वर सुद्धा प्रश्न होता. आता G20चे जे मेंबर कंट्रीज आहेत 20 हे तुम्हाला इथं तोंडपाठ असायला पाहिजे कारण की 2023ची जी परिषद आहे ती भारतात होत आहे. आता या परिषदेची थीम काय आहे तर वसुदैव कुटुंबकम, ज्याच्यावर चिन्ह विपत्ती दर्शवली होती. त्याच्यामुळे ही थीम माहिती पाहिजे तुम्हाला, वसुदैव कुटुंबकम, ज्याला इंग्लिशमध्ये 1 अर्थ 1 फॅमिली आणि 1 फ्युचर असं म्हटलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं इथं जे इथं प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे की ही जी आहे वसुदैव कुटुंबकम ही लाईन कुठून घेतलेली आहे तर ती घेतलेली आहे महाउपनिषदमधून घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. वसुदैव कुटुंबकम कोणत्या पुस्तकातून घेतली आहे तर महाउपनिषद. सो याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. त्यानंतर मार्क झुकरबर्गवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. ते मेटाचे ओनर आहेत, म्हणजे त्यांनी 2004मध्ये फेसबुकची स्थापना केली होती व आता फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप या ज्या सर्व कंपन्या आहे याची एक पॅरेंट कंपनी त्यांनी स्थापन केलेली आहे. त्याला नाव दिलं आहे मेटा कंपनी. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. फेसबुकचं नाव चेंज करून काय करण्यात आलं अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आणि त्याचं नाव मेटा करण्यात आलं आहे. फेसबुकची स्थापना 2004मध्ये झाली होती. सो एकंदरीत विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं आहे की मार्क झुकरबर्ग हे जगातले कितवे श्रीमंत व्यक्ती आहेत अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न होता. सो आपण जर फोर्ब्सची बिलियनरी 2023 ही जर लिस्ट बघितली तर या लिस्टनुसार मार्क झुकरबर्ग यांचा रँक 16वा आहे.
इलॉन मस्क यांचं रँक 2 आहे. सो एकंदरीत हे लक्षात ठेवा. आपण कोणत्या लिस्टनुसार बघत आहोत तर फोर्ब्स बिलियनरी 2023 याच्यानुसार मार्क झुकरबर्ग यांचा रँक 16वा आहे. त्या तर अजून महत्त्वाचं याच्यामध्ये म्हणजे बिल गेट्स यांचं रँक 6वा आहे आणि मुकेश अंबानी यांचा रँक 9वा आहे. त्यांचा रँक पहिला कुणाचा आहे तर बर्नार्ड अर्नॉल्ट यांचा रँक पहिला आहे. त्यांनी इलॉन मस्क यांना मागं सोडलेलं आहे. इलॉन मस्क हे आता दुसरे बिलियनरी आहे, त्याच्यामुळे हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक प्रश्न असा विचारण्यात आला होता की जनगणना 2011नुसार ख्रिश्चन लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नागालँड. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्या किती आहे अशा प्रकारचा प्रश्न होता. सो एकंदरीत आपण जर 2011ची जनगणना बघितली तर त्याच्यामध्ये SC पॉप्युलेशन जी आहे ती 16.6% आहे आणि ST म्हणजे जे आदिवासी लोकसंख्या आहे ती 8.6% आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही फॅक्ट्स तुम्ही इथं लक्षात ठेवा. सो एकंदरीत आपण जर बघितलं तर पेपरचं जी लेवल होती ती इझी टू मिडियम होते. बऱ्याच जणांना मराठी आणि इंग्लिशचं जे ग्रामर आहे ते सोपं गेलेलं आहे. त्यानंतर जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे ते मिडियम गेलेलं आहे आणि GS म्हणजे सामान्य ज्ञान जे आहे ते बऱ्याच जणांना इथं अवघड गेले असण्याची शक्यता आहे. सो एकंदरीत आपण या पेपरनुसार जर बेस्ट अटेम्प्ट बघितलं तर 85च्या पुढे तुमचा अटेम्प्ट नक्कीच व्हायला पाहिजे. सो अशा प्रकारे आपण या पहिल्या शिफ्टची इथं ॲनालिसिस केलेली आहे. तसंच पुढे होणाऱ्या शिफ्टचीसुद्धा आपण तुमच्यासाठी ॲनालिसिस आपण घेऊन येऊ. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.